ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसाला पिंपरी चिंचवडमध्ये एका कार चालकाने गाडीच्या बोनेटवर बसवून 1 किलोमीटरपर्यंत फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। संध्याकाळी 4च्या सुमारास अहिंसा चौकात हा प्रकार घडलाय। पोलीस आबासाहेब सावंत आणि इतर कर्मचारी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते। यावेळी एका चारचाकीतील युवराज हनवते यांनी मास्क घातला नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। यावेळी सावंत यांनी त्यांना हात दाखवला। कारवाईच्या वेळी वाहन चालक कोणत्याही प्रकारे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। सुदैवानं रिक्षा चालक आणि दुचाकीस्वारांनी प्रसंगावधान दाखवल्यानं सावंत यांचा जीव वाचलाय। या प्रकरणी आरोपी युवराज हनवते विरोधात गुन्हा दाखल झालाय। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आता आपल्यासोबत आहेत। नाझीम, काय कारवाई होणार आहे या सगळ्या प्रकरणात? तर आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की अगदी हा कसा थार घडलेला आहे। एखादी फिल्मी स्टाईल ही घटना जी आहे ते आपण पाहतोय। अहिंसा चौकामधून ही गाडी जी आहे ती चाफेकर चौक आणि चिंचवड पोलीस स्टेशनच्या समोरपर्यंत जी आहे ती आलेली आहे। विना मास्क युवराज हनवते जे आहेत ते गाडी चालवत होते आणि आपण पाहतोय कोरोनाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळं जे मास्क घालत नाही त्यांच्यावरती काही दंडात्मक कारवाई केली जाते आणि तीच कारवाईसाठी आबासाहेब सावंत यांनी त्यांना रोखलं होतं, परंतु त्यांनी गाडी थांबवली नाही आणि गाडीचा धक्का त्यांच्या पायाला लागला आणि ते बोनेटवरती जे आहेत ते आबासाहेब सावंत पडले। तिथून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता युवराज हनवते यांनी रेसवरती पाय दिला आणि गाडी सुसाट जी आहे ती निघाली। प्रसंगावधान जो आहे तो तिथल्या दुचाकीस्वारांनी काही रिक्षा चालकांनी दाखवला आणि या गाडीचा पाठलाग जो आहे तो सुरू झाला। चाफेकर चौकातून ही गाडी जी आहे ती पुन्हा चिंचवड पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाली, तरीही हनवते जे आहे ते थांबत नव्हते। शेवटी त्यांना घेरण्यात आलं आणि रोखण्याचा प्रयत्न झाला, तरीही ते पुढे निघाले आणि एक चारचाकी गाडी जी आहे ती एका दुचाकीस्वाराने थांबवली, त्यामुळे तिथं त्यांना थांबावं लागलं। याच्या उलट आता त्यांनी खाली उतरून माफी मागणं अपेक्षित होतं, परंतु उलट जाब जो आहे तो हनवते यांनी विचारला आणि मला का रोखण्यात येत होतं। तर अशा प्रकारे हा सर्व जो प्रकार घडलेला आहे तो दृश्यांमध्ये कैद झालेला आहे आणि या जीव केना प्रयत्न केल्या प्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हनवतीवरती गुन्हा दाखल झालेला आहे चिंचवड पोलीस आणि कठोरात कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे, जेणेकरून असा उद्दामपणा पुन्हा कोणी करणार नाही, कारण पोलिसाच्या जीवावर हा सगळा प्रसंग बेतू शकला असता। धन्यवाद नाझीम या सगळ्या माहितीबद्दल।